Subscribe now and press the bell icon. Never miss an update. नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, बालाजी एज्युकेअर मध्ये आपले स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रात सर्वात कमी फीस असलेले प्रायव्हेट BMS कॉलेज कोणते त्या संदर्भाने माहिती घेणार आहोत। महाराष्ट्रामध्ये अनेक असे विद्यार्थी आहेत की ज्यांचा राऊंड मध्ये देखील नंबर लागला तरी सुद्धा जी काही कॉलेजची फीस आहे ती ते भरू शकत नाहीत। तर अशा विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रामध्ये 1.5 लाख रुपयापर्यंत किंवा त्यापेक्षा कमी फीस असलेले कॉलेज कोणते आहेत या संदर्भाने आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत, जेणेकरून ज्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती नाही अशा विद्यार्थ्यांना या व्हिडिओमुळे मदत होईल। ही जी काही वार्षिक फीस आपण पाहणार आहोत ही 1.5 लाख रुपयापेक्षा कमी असेल व जे विद्यार्थी कॅटेगरीमध्ये येतात त्यानुसार देखील त्या विद्यार्थ्यांना या फीसमध्ये सवलत मिळते। ही मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे की कोणत्या कॅटेगरीला किती टक्के सवलत मिळत असते। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात अगोदर आपण जे काही कॉलेज आहेत त्या संदर्भाने माहिती पाहून घेऊ। तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी काही फीस रेग्युलेटिंग ऑथॉरिटी आहे त्यानुसार हा डाटा असणार आहे। या ठिकाणी तुम्ही जे काही सिरियल नंबर आहेत ते पाहू शकता। या ठिकाणी कॉलेजचं नाव, कॉलेज कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत, तसेच या कॉलेजेसची ट्युशन फी किती आहे, डेव्हलपमेंट फी किती आहे आणि टोटल फी किती आहे ही तुम्ही या कॉलममध्ये पाहू शकता। आपण फक्त असे कॉलेज पाहणार आहोत की ज्या कॉलेजची वार्षिक फी 1.5 लाख रुपयापर्यंत किंवा त्यापेक्षा कमी आहे। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सिरियल नंबर 16 एक कॉलेज आहे। या कॉलेजचं नाव आहे KDMG आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, चाळीसगाव, जळगाव। तर हे कॉलेज जळगाव या ठिकाणी आहे आणि या कॉलेजची वार्षिक फी तुम्ही पाहू शकता 1,50,000 रुपये आहे। यामध्ये ट्युशन फी जी आहे ती आहे 1,35,746 रुपये आणि जी काही डेव्हलपमेंट फीस आहे ती आहे 14,254 रुपये। या कॉलेजचा जो काही फोटो आहे तो आता तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता। त्यानंतर जर आपण पुढील कॉलेजचा विचार केला तर या खाली तुम्ही पाहू शकता जवळपास सर्व कॉलेजेसची फी 1,70,000 1,90,000 या दरम्यान आहे। या ठिकाणी एक कॉलेज आहे ज्या कॉलेजची फीस 1,40,000 रुपये प्रतिवर्षी आहे आणि या कॉलेजचं नाव तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, आयुर्वेद कॉलेज अँड रिसर्च सेंटर, देगाव, वाशिम। तर हे कॉलेज वाशिम या ठिकाणी आहे आणि या कॉलेजची वार्षिक फीस 1,40,000 रुपये प्रतिवर्षी आहे। या कॉलेजचा फोटो देखील तुम्ही आता स्क्रीनवर पाहू शकता। त्यानंतर याच कॉलेजच्या खाली सिरियल नंबर 32 ला तुम्ही पाहू शकता रामराव पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, पूर्णा, परभणी। तर हे कॉलेज परभणी जिल्ह्यामध्ये आहे व या कॉलेजची जी वार्षिक फीस आहे ती आहे 1,48,500 रुपये। या कॉलेजचा जो काही फोटो आहे तो तुम्ही आता स्क्रीनवर पाहू शकता। त्यानंतर या ठिकाणी 1,23,000 रुपये प्रतिवर्ष फीस असणारं जे काही कॉलेज आहे ते कॉलेज सिरियल नंबर 35 ला तुम्ही पाहू शकता। या कॉलेजचं नाव आहे सुनील रामसिंग चुन्नीवाले आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, बुलढाणा। तर हे कॉलेज बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आहे व या कॉलेजची वार्षिक फीस 1,23,000 रुपये प्रतिवर्ष आहे। त्यानंतर जर आपण पुढील कॉलेजचा विचार केला तर हे कॉलेज अहिल्यानगर या ठिकाणी आहे। या ठिकाणी तुम्ही 53 सिरियल नंबरला पाहू शकता RJ स्वामी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, अहिल्यानगर। या कॉलेजची जी फीस आहे ती आहे 1,52,000 रुपये प्रतिवर्ष। या कॉलेजचा जो काही फोटो आहे तो तुम्ही आता स्क्रीनवर पाहू शकता। त्यानंतर या ठिकाणी आणखी एक कॉलेज आहे की ज्या कॉलेजची फीस 1,36,000 रुपये प्रतिवर्ष आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या कॉलेजचं नाव आहे फराटे पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, पुणे। तर हे पुणे जिल्ह्यामध्ये कॉलेज आहे व या कॉलेजची जी वार्षिक फीस आहे ती आहे 1,36,000 रुपये। त्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये एक कॉलेज आहे। या कॉलेजचं नाव तुम्ही या ठिकाणी सिरियल नंबर 66 ला पाहू शकता, गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, माजलगाव, बीड। या कॉलेजची वार्षिक फीस आहे 1,42,500 रुपये। या कॉलेजचा जो काही फोटो आहे तो तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता।
त्यानंतर जर आपण शेवटचं कॉलेज पाहिलं तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता 79 सिरियल नंबरला कॉलेज आहे मातोश्री आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज नाशिक. हे नाशिक या जिल्ह्यामध्ये कॉलेज आहे व या कॉलेजची वार्षिक फीस 1,51,000 रुपये प्रतिवर्ष आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे जे काही फीस रेग्युलेटिंग ऑथॉरिटी आहे त्यानुसार महाराष्ट्रामध्ये 1.5 लाख रुपयापर्यंत फीस असणारे कॉलेजेस आहेत. यामध्ये आपण किती कॉलेजेस पाहिले हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कळवा. तसेच जे काही रिमेनिंग कॉलेजेस आहेत महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये ज्यांची फीस 1.5 लाख रुपयापेक्षा कमी आहे त्या संदर्भाने जी काही नीटची परीक्षा आहे ती झाल्यानंतर मी तुम्हाला अपडेट करणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणारे सर्व माहितीपूर्ण अपडेट टाइम टू टाइम तुम्हाला मिळत राहतील. आणि ही जी काही वार्षिक फीस आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आहे त्या फीसमध्ये कॅटेगरीनुसार विद्यार्थ्यांना सवलत मिळत असते. तर किती टक्के सवलत मिळते ती माहिती आपण या कॉलेजच्या फी स्ट्रक्चरवरून पाहू. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे जे काही फी स्ट्रक्चर आहे ते YMT आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज नवी मुंबई या कॉलेजचं आहे. जर या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर ओपन कॅटेगरीला 2,97,000 रुपये फीस आहे. त्यानंतर जेही विद्यार्थी EWS SEBC किंवा ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचं उत्पन्न 8 लाख रुपयापेक्षा कमी आहे तसेच OBC कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना फीसमध्ये 50% सवलत दिली जाते. SC व ST या विद्यार्थ्यांना 100% स्कॉलरशिप मिळते व जे विद्यार्थी VJNT आणि SBC मध्ये आहेत या विद्यार्थ्यांना ट्युशन फीस माफ असते. या विद्यार्थ्यांना फक्त डेव्हलपमेंट फी भरावी लागते. त्यानंतर इतर जे काही कॅटेगरीज आहेत त्यांची फी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. जो काही ऑल इंडिया कोटा 15% आहे त्या संदर्भाने येणाऱ्या काळात मी तुम्हाला व्हिडिओज मार्फत अपडेट करेल. आता जे काही आपण फी स्ट्रक्चर पाहिलं व कॅटेगरीनुसार किती सवलत मिळते ही पाहिली, ही माहिती तुम्ही लक्षात ठेवा. येणाऱ्या काळामध्ये जे काही नवीन फी स्ट्रक्चर येणार आहे त्या संदर्भाने मी तुम्हाला अपडेट करेल. आणि हे जे काही फी स्ट्रक्चर आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे या फी स्ट्रक्चरमध्ये यावर्षी थोडेफार बदल होऊ शकतात. त्यामुळे जे काही लेटेस्ट फी स्ट्रक्चर आहे ते तुम्ही वेळोवेळी चेक करत राहा व या संदर्भाने काही अपडेट आली तर मी तुम्हाला नक्कीच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर अपडेट करेल. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी जो काही आपला मेडिकल प्रवेश प्रक्रियेसाठी व्हॉट्सअप ग्रुप तयार करण्यात आलेला आहे तो जॉईन करा. त्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तसेच कमेंट सेक्शनमध्ये देखील आपण त्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक पिन केलेली आहे. त्या ठिकाणी तुम्हाला प्रवेश प्रक्रियेसंदर्भात येणाऱ्या सर्व अपडेट्स टाइम टू टाइम दिल्या जातात. तर विद्यार्थी मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली या संदर्भाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला नक्की कळवा. व येणाऱ्या सर्व माहितीपूर्ण अपडेटसाठी बालाजी एज्युकेअर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा. तसेच ज्या विद्यार्थ्यांना काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये आमची मदत हवी असेल असे विद्यार्थी जे काही तुम्हाला स्क्रीनवर कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत त्यावर संपर्क करून काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये आमची मदत घेऊ शकतात. तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया. धन्यवाद.